मलठणकर गोल्ड सराफ अँड सन्स या शोरूम दालनाचा भव्य उद्घाटन सोहळा जननायक आमदार मकरंद आबा पाटील यांच्या शुभ हस्ते झाला संपन्न। लोणंद प्रतिनिधी बाळ लोणंदकर। प्रारंभी सौ कल्पना गणेश मलठणकर यांनी आमदार मकरंद आबा पाटील यांना कुमकुम तिलक लावून तसेच औक्षण करून स्वागत केले। मलठणकर परिवारातील गणेश मलठणकर, श्रेयस मलठणकर, सिद्धेश मलठणकर यांनीही आमदारांचे स्वागत केले। मलठणकर अँड सन्स हे दुकान सन 1969 पासून पांडुरंग मलठणकर यांनी या व्यवसायात पदार्पण करून सुरू केले। आज त्यांच्या तिसऱ्या सुशिक्षित पिढीने नव्या उमेदीने या व्यवसायाची धुरा सांभाळली आहे। या भव्य दालनात मंगळसूत्र, नेकलेस, अंगठ्या, पैंजण, कोल्हापुरी साज तसेच अनेक विविध प्रकारचे सोन्या चांदीचे दागिने ग्राहकांच्या पसंतीनुसार तयार करून दिले जातात। या कार्यक्रमासाठी सदस्य अधिस्वीकृती समिती महाराष्ट्र राज्याचे प्रकाश कुलथे तसेच अध्यक्ष मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ मंत्रालय प्रमोदजी डोईफोडे यांचा मलठणकर परिवाराने शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला। या प्रसंगी मंत्री नाना मकरंद आबा पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मलठणकर अँड सन्स या दुकानाचा 75 वर्षांचा सुवर्ण इतिहास सांगितला। त्यांनी सांगितले, ही तिसरी पिढी या दुकानाचा नावलौकिक वाढवत आहे। हे दुकान ग्राहकांचा विश्वास संपादन करेल यात तीळ मात्र शंका नाही। आमदारांनी सिद्धेश आणि श्रेयस मलठणकर यांचे कौतुक करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमासाठी लोणंद नगरपंचायतच्या नगराध्यक्षा मधुमती सागर गालिंदे, उपनगराध्यक्ष गणीभाई कच्ची तसेच नगरसेवक, नगरसेविका आणि पंचक्रोशीतील नागरिक, महिला आणि व्यापारी मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे आभार मलठणकर अँड सन्सचे मालक गणेश मलठणकर आणि परिवाराने मानले, तर अतिशय सुंदर सूत्रसंचालन समाजसेवक प्रामा रघुनाथ शेळके पाटील यांनी केले। ही कदापिही कमी होत नाही हे आजपर्यंत सिद्ध झालेले आहे। त्यामुळे निश्चितपणाने मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने सगळ्यांना आवाहन करेन, सागर असेल, निलेश, सगळी मंडळी आहे, तुम्ही बंटी बायकोला काहीतरी घ्यायला हरकत नाही, तर या निमित्तानं मी आपल्याला सगळ्यांना आवाहन करेन की आपण मलठणकरांच्या या नवीन दुकानाचा लाभ घ्यावा। निश्चितपणानं चांगल्या दर्जाचं उत्तम प्रतीचं सोनं मी सहज बघितलं, डिझाईन्स बघितली, महिलांच्या कानातली फुलं असतील, अन्य डिझाईन असतील, रिंग ज्याला म्हणतो आपण, मंगळसूत्र असेल, म्हणजे महिलांच्या चेन पण आहेत, आपले पण चेन आहे, म्हणजे गळ्यातल्या अंगठ्या आहेत, असं वेगवेगळ्या पद्धतीचे अलंकार या पिढीमध्ये सजवलेले। त्यामुळे याचा लाभ आपण सगळ्यांनी घ्यावा। मलठणकर कुटुंबियांची आता मुलं दुसरी म्हणजे तिसरी पिढी आता या व्यवसायामध्ये आली। आता नाव तुमची मला सिद्धेश आणि श्रेयस यांच्या रूपाने आता तिसरी पिढी या व्यवसायामध्ये आली। सिद्धेशला मी म्हणलं, तू सिद्धेश, त्याला म्हणलं बाळा किती शिकलाय? तो म्हणला मी एम.कॉम झाला, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं। म्हणलं ठीक आहे, यांना हा व्यवसाय करायला हरकत नाही, कारण पिढीजात व्यवसाय आहे। धाकट्याला मी श्रेयसला म्हणलं बाळा तू किती शिकलाय? म्हणला मी मेकॅनिकलची डिग्री घेतली। मग म्हणलं तू ह्या व्यवसायात नाही? म्हणला आमच्या आजोबांपासून, वडिलांपासून, आमच्या म्हणजे कुटुंबियांनी हा व्यवसाय एवढ्या प्रामाणिकपणाने केला आणि वाढवला। त्यामुळं आम्हा मुलांचं कर्तव्य आहे की आपण आपल्या कुटुंबियांच्या पावलावर पाऊल ठेवून या व्यवसायाची अधिक कशी वृद्धी होईल या संदर्भात आता त्यांची तरुण पिढी सुद्धा सरसावलेली आहे आणि कदाचित या दोघांच्या आग्रहामुळं हे नवीन झालं, बरोबर ना? कारण तरुण पिढी आली की सगळं नाविन्य पूर्ण घडत असतं। त्यामुळं खूप छान शोरूम केलेलं आहे तुम्ही दोघांनी आणि तुमच्या वडिलांनी। निश्चितपणानं एक चांगली पिढी आज लोणंदकरांच्या सेवेकरता आज त्या ठिकाणी समर्पित झालेली आहे। त्यामुळे निश्चितपणानं आपण सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा
आणि पुन्हा एकदा मटणकर कुटुंबियांच्या या व्यवसायाला आपल्या सगळ्यांच्या वतीनं माझ्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद. धन्यवाद. गणेशचा विश्वास